ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या 17व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 8. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्ती स्थतएव च. अर्थ असा आहे, आपण द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच कर्ण आणि संग्रामविजयी कृपाचार्य तसेच व त्याचप्रमाणेच अश्वत्थामा विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा इतके सारे आहेत म्हणून सांगतो. आपण भाषांतर ऐकूया. आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा पुत्र असे युद्धात नेहमी विजयी होणारे वीर आहेत. पहा, मागच्या श्लोकामध्ये मागच्या भागामध्ये 16व्या दुर्योधन द्विजोत्तम म्हणून श्रेष्ठ असं म्हणून, म्हणजे तुम्ही स्वतःच द्विजांमध्ये उत्तम आहात. द्विज म्हणजे दोनदा जन्माला आलेले, एकदा आईच्या पोटातून आणि एकदा नंतर गुरुग्रही विद्या ग्रहण केल्यानंतर त्यांचं पदवीदान झाल्यानंतर पुन्हा जन्म झाला असं मानलं जातं. तर त्याला दोनदा जन्माला आलेले असे म्हणतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे विद्याविभूषित असलेल्या लोकांमध्ये तुम्ही उत्तम आहात म्हणून सांगतात. आणि हे सगळं जाणून घ्यायला आहे, म्हणजे ते संज्ञार्थ सांगताना तो आधीच आचार्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो आहे. पहा, आणि त्यांना आपल्या बाजूनी वळवून घ्यायचा प्रयत्न करतो आहे पुन्हा आणखीन. आणि मग बाकीच्यांची नावं संज्ञार्थ सांगतो तुम्हाला, तुम्ही तर द्विजोत्तम आहात म्हणून सांगतो. आणि पुढच्या या श्लोकामध्ये, आता ह्या 17व्या भागामध्ये 8व्या श्लोकात तो म्हणतो की भवान म्हणजे तुम्ही स्वतः आणि भीष्माच्या संज्ञार्थ पुन्हा तो त्यांचं एकदा नाव घेतो. आपण स्वतः आणि पितामह भीष्म अत्यंत विशेषतापूर्ण पुरुष आहात. आपल्या दोघांशी बरोबरी करणारा संसारामध्ये तिसरा कोणीही पुरुष नाही. आपल्या दोघांपैकी कोणीही एकजण पूर्ण शक्तीनिशी युद्ध करेल तर आपणासमोर देवता, यक्ष, राक्षस, मनुष्य इत्यादींपैकी कोणीही टिकाव धरू शकणार नाही. आपल्या उभयतांचा पराक्रम संपूर्ण जगात प्रसिद्धच आहे. पितामह भीष्म तर बालब्रह्मचारी आणि इच्छामरणी आहेत, अर्थात त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना कुणीही मारू शकत नाही. महाभारत युद्धामध्ये द्रोणाचार्य धृष्टद्युम्नाकडून मारले गेले आणि पितामह भीष्माचार्यांनी उत्तरायण सुरू झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार प्राणत्याग केला. कर्णश्य, पहा, कर्ण तर अत्यंत शूरवीर आहे. मला तर असा विश्वास आहे की तो एकटाच संपूर्ण पांडव सेनेवर विजय मिळवेल. त्याच्यासमोर अर्जुनाचेही काही चालत नाही असा शूरवीर कर्ण आमच्या बाजूकडून आहे. महाभारत युद्धामध्ये कर्ण अर्जुनाकडून मारला गेला. पहा, अत्यंत त्यांनी जी केलेली पापं आहेत कर्णाची, ती मारत असताना भगवान श्रीकृष्णांनी मोजून त्याला सांगितलेली आहेत. स्त्रीचा आदर त्याच्याही मनात नाही. तो दुर्योधनाचा सखा भाऊ शोभावा असा नीच प्रवृत्तीचा आहे. तुम्हाला ऐकून हे बऱ्याच जणांना, कारण कर्णाला खूप लोकांचं सहानुभूती असते, बऱ्याच लोकांची, पण आपण सत्य बघत नाही, तेव्हा अडचण होते. लक्षात घ्या. हा एकतर ह्या युद्धामध्ये पहिले 10 दिवस नव्हताच कर्ण. दुसरी गोष्ट, ह्या युद्धाला तो मुख्य कारणीभूत आहे. महाभारतात जर व्हिलन कोणी असेल, खलनायक या महाभारताचा, नायक म्हणायला आणखीन बरेच लोक इथे आहेत, तर महाभारताला नायक नाही, नायिका असावी. लक्षात घ्यायला पाहिजे. ती कुंती किंवा द्रौपदी असावी. लक्षात येते का? पहा, भगवान श्रीकृष्ण हे नायक आणि खलनायक ह्या दोन्हीच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. लक्षात घ्यायला पाहिजे. ते भगवंत आहेत साक्षात. त्यांनी इथे कोणत्याही प्रकारचं नायकाचं, महानायकाचं काम केलेलं नाही आहे. लक्षात घ्या. ते भगवंत आहेत. भगवंताच्या लीला ह्या अशा कोणत्याही उपाधीच्या पलीकडे असतात. पहा, त्यामुळं कृष्ण निश्चितपणे नायक नसावेत. लक्षात घ्या महाभारताचे. आता आपल्याला या गोष्टी अप्रस्तुत होतील म्हणून मी असावेत नसावेत हे विषय मांडतो आहे. त्याच्यावरती सविस्तर एखादा वेगळा व्हिडिओ मी करेन, अर्थात तुमची ऐकण्याची इच्छा असेल तर तसं कळवा मला. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणाने सांगतो की खलनायक मात्र हा कर्ण आहे. या सभागृहाचा ज्यांनी विषय व्यवस्थित वाचलेला आहे, तर त्यांनी ज्या सुचवलेल्या कल्पना आहेत ना, सगळ्या ज्या कल्पना कौरवांनी अंमलात आणल्या, सुचवलेल्या त्याचा सूचक आहे हा.
अनुमोदक मग सगळेच होते आणि प्रत्यक्ष कृती मग कुणी दुःशासनाने केली, कुणी केली वगैरे. तिला द्रौपदीला वेश्या म्हणणारा कर्ण आहे. दुर्योधनाला मग हिला कुठेही बसवलं तर चालेल मांडीकडे निर्देश करून म्हणणारा कर्ण आहे. रजस्वला आहे असा निरोप आल्यानंतर सुद्धा, तिचा मासिक धर्म झालेला आहे असा निरोप आल्यानंतर सुद्धा जशी आहे तशी तिला घेऊन यायला पाहिजे, ती दासी आहे आपली, तिने यायलाच पाहिजे असं सुचवणारा सुद्धा तोच आहे. पहा, ही मोठी पातकं आहेत सगळे. आणि सूतपुत्र म्हणून त्याच्यावर अन्याय झाला की हस्तिनापूरचा राजाचा, राजपुत्राचा जवळचा मित्र म्हणून त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या कसलंही कर्तृत्व नसताना, याचाही आपण विचार करणं अपेक्षित आहे. तर असा हा कर्ण महाभारत युद्धात कर्ण ह्या अर्जुनाकडून मारला गेला. पहा, कृपश्च समितिंजय. कृपाचार्यांची तर गोष्ट काय सांगावी, ते तर चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बली, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कंडेय हे 8 चिरंजीवी आहेत. शास्त्रात लिहिले आहे की अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः सप्तैतान् स्मरे नित्यं मार्कंडेयं मथा अष्टमं जीवेद वर्षतं सोऽपि सर्वव्याधी विवर्जितः. ही गंमत आहे. पहा, जीवेद वर्षत शतम सोऽपि सर्वव्याधी विवर्जितः. चिरंजीवी या शब्दाचा अर्थ दिलेला आहे इथे. जो 100 वर्ष जगतो तथापि सर्व व्याधी विवर्जित, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची व्याधी होत नाही. बिन व्याधीचा, कुठल्याही प्रकारच्या व्याधीचा जो 100 वर्ष जगतो त्याला चिरंजीव म्हटलेला आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या भ्रमात आपण राहू नये. हे 8 चिरंजीवी आहेत. आणि म्हणजे 7 चिरंजीवी आहेत म्हणून आधी सांगितलं या श्लोकामध्ये, आणि मग सांगितलं की 8वे मार्कंडेय आहेत. आणि ते तसे का आहेत की जीवेद वर्ष शतम, 100 वर्ष जगतात. सो अपि तथापि ते सर्व व्याधी विवर्जित. त्यांचं ते तसं 100 वर्ष जगणं हे व्याधीच्या पेक्षा. आता याचा अर्थ असाही होईल की वर्षानुवर्ष जगतात, ते अनेक शतकं जगतात आणि ते सगळ्या व्याधीपासून ते मुक्त राहतात. त्यांना चिरंजीवी म्हटलेलं आहे. तर असे कृपाचार्य चिरंजीवी आहेत. ते आमचे परमहितचिंतक असून संपूर्ण पांडव सैन्यावर विजय प्राप्त करू शकतात. जरी या ठिकाणी द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचे नंतर दुर्योधनाने कृपाचार्यांचे नाव घ्यावयाला पाहिजे होते, परंतु दुर्योधनाचा कर्णावर जेवढा विश्वास होता तेवढा कृपाचार्यांवर नव्हता. म्हणून कर्णाचे नाव तर त्याच्या अंतःकरणातून मध्येच बाहेर पडले. मित्रप्रेम. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांनी हा कृपाचार्याचा अपमान आहे असे समजून नये म्हणून दुर्योधन कृपाचार्यांना मग लगेच संग्राम विजयी म्हणतो. हे विशेषण लावून तो भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांना पुन्हा खुश करू पाहतो. पहा, हुशार आहेच तो. त्याला आपला स्वार्थ निश्चितपणाने समजतो. तो लहान मुलालाही समजत असतो. चॉकलेट कसं आईवडिलांकडून काढावं ते त्यांना बिलकुल कळत असतं, पण त्यांनी दात किडतील हे कळत नसतं. अशा बालबुद्धीचा आहे. अश्वत्थामा हेही चिरंजीवी असून आपले पुत्र आहेत. हे फारच शूरवीर आहेत. यांनी आपल्यापासूनच शस्त्र अस्त्रविद्या शिकली असून ते शस्त्रास्त्र कलेमध्ये अत्यंत निपुण आहेत. हे चिरंजीवी आहेत. आणि कृष्णाने अमरत्वाचा शापच दिला आहे म्हणतात त्यांना. ह्याच्या अंतापर्यंत त्यांना असंच राहायला लागणार आहे, हे कलियुग संपेपर्यंत असं म्हणतात. मग ते नर्मदेच्या तीरावर आजही तेल मागत फिरतात अशी एक कल्पना आहे. जखमेवरती, तर जखमेवरती म्हणजे कसली जखम, तर त्यांच्या कपाळावरती एक जन्मजात त्यांची शकुनाची एक खूण असलेला, आशीर्वादाची भगवंताच्या खूण असलेला एक मणी होता. तो भगवंतांनी काढून घेतला श्रीकृष्णाने. तिथे जखम झाली, वाहती जखम, ती अजूनही वाहती आहे असं म्हणतात. विकर्णश्च सोमदत्ती स्थतैवच. आपण असे समजू नका की केवळ पांडवच धर्मात्मे आहेत
आमच्याही पक्षाकडील माझा बंधू विकर्ण महान धर्मात्मा आणि शूरवीर आहे. तसेच आमचे पणजोबा शांतनूचे बंधू बाल्लिकाचे नातू तसेच सोमदत्ताचे पुत्र भूरिश्रवाही फार धर्मात्मा आहेत. यांनी विपुल दक्षिणेचे मोठमोठे यज्ञ केले आहेत. हे मोठे पराक्रमी आणि महारथी आहेत. युद्धात विकर्ण भीमाद्वारा आणि भूरिश्रवा सात्यकीद्वारा मारले गेले. या ठिकाणी शूरवीरांची नावे घेण्यामागे दुर्योधनाचा असा आशय दिसतो की हे आचार्य आमच्या सैन्यामध्ये आपण स्वतः भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य इत्यादी जसे महान पराक्रमी शूरवीर आहेत तसे योद्धा पांडवांच्या सैन्यात दिसत नाहीत. आमच्या सैन्यामध्ये कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे दोघे जण चिरंजीवी आहेत, परंतु पांडवांच्या सैन्यामध्ये असा एकही चिरंजीवी नाही. आमच्या सैन्यामध्ये धर्मात्म्यांचीही काही कमतरता नाही, म्हणून आपणाला भिण्याचे मुळीच कारण नाही. पहा, ह्या ठिकाणी दुर्योधनाचा त्यांच्या मनामध्ये आचार्यांच्या आपण हरू शकत नाही. आपल्याकडे अशा प्रकारची सेना आहे, आपल्याकडे असे धर्मात्मे आहेत, आपल्याकडे असे चिरंजीवी आहेत, आपल्याकडे हे अशा प्रकारचे योद्धे आहेत की जे पांडव सैन्यामध्ये थोडेसुद्धा नाहीत त्यातले. हे बिंबवण्याचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्याकडचा आत्मविश्वास वाढावा आणि एखादी गोष्ट अशा पद्धतीने एखाद्याच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करता येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे दुर्योधन करतो आहे. पण आचार्य सावध आहेत, भीष्माचार्य पण सावध आहेत, परंतु ते नातवंडाच्या आपल्या प्रेमामध्ये पण आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु द्रोणाचार्य सावध आहेत. या द्रोणाचार्यांना त्यांच्या मनामध्ये हा विषय की आपल्याला युद्ध जिंकायचं नाही, आपण ते सहज जिंकू शकतो, हा सहजगीत्या बिंबवण्याचा प्रयत्न दुर्योधन या ठिकाणी करतो आहे. त्यांना सांगून की आपलं सामर्थ्य किती आहे, त्यांचं सामर्थ्य किती कमी आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे एखादं मत बिंबवून, एखादा विषय एखाद्याच्या मनात बिंबवून मग त्यानंतर त्याच्याकडून काहीही करून घेता येतं, असा भाव दुर्योधनाचा आहे. हे कपटच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची वृत्ती आता 12-13 वर्ष बऱ्याच जणांना वाटतं की दुर्योधनाने खूप समाधानामध्ये, सुखामध्ये, ऐशो आराम काय ज्याला म्हणतात, ऐश्वर्य त्याच्यामध्ये घालवलेले आहे. पण त्याच्यावर निद्रा प्रसन्न होती की नव्हती? दुर्योधन त्याच्या भावंडांवरती, त्याच्या वडिलांवरती त्याचं सुरेख वर्णन महाभारतात आलेलं आहे. वाचा जिज्ञासूंनी. पुढच्या भागाकडे जाऊया. ओम परमात्मने नमः.